काय कालवण करते ग? मसुराची आमटी. मसुरा. अगं ती वांगी मोठाली होऊन चालल्या, ती वांगी तोडायची आणि मग सवसांचं अंधार पडल्यावर परत तोडता येत नाही ती कालच खाल्लंय आणि रोज रोज कटाळत्यान वांग्याला. हा अगं पण ते झाडाची मोठी झाल्यावर काय करणार, तोडून तर ठेव. सुकली झाड ना, पाऊस 2 दिवसापूर्वी पडलेला. जपलं तर येते, नाही जपल्यावर कुठून ये. घाल पाणी घाल. कुठे आहे ते बघ, तो किती गावले आता, परवाच वाढल्यात तरी पण एवढी वांगी आहेत ना. थोडारला त्याला फोन कर, वांगी न्यायला ये म्हणाव. नाही तर हे सोमी येईन गोमी येईन आणि आता कुणी नाही एवढी वांगी येत. थोड हा हा घे, वाकडं झालंय मग घे ना. खिडकी नाही पण अजिबात बरं का. त्या दिवशी लय सापडले तर त्या फांदीलाच आहे ना अजून तुझ्या पसल्या. हा अंग तिथं कधी कधी सरला येते आणि आता किती दिवस झालं घरीच आले नाही. नसते नेले का एखाद्या भाजीचे काय ग, 4च झाडं पण किती वांगे सापडतात. तिला मी कालच बोलले वांगी न्यायला ये म्हणून, वांगी आहेत चांगली झाडाला. किती गावली. मिरच्याला मिरच्या आहे का ग? हा हा आता लय येते बघ. या दिवसात ना पाऊस पडला की मग लय फुल लागत असतं. अरे बापरे शिव, किती वांगी आणली. अरे वा वा वा, परडी भरली दादाची वांग्यानी. पडशीन बाबू पडशीन. आता सरला आजीला म्हणा ये वांगी न्यायला, आम्ही काल परवाच खाल्लेत. आता आपल्याला कंटाळा येईन का वांगी खाऊन खाऊन ना. हा त्याशी वैशालीताईंनी आणि वंदनाताईंनी कमेंट केली होती वांगे खूप छान आहे, या न्यायला वांगी आमची. बघा किती छान वांगी आहेत, आहे का, ताजी ताजी वांगी. चांगली वांगी आहेत. काय सांगशील, काटा मोडून काटा हात नाही लावायचा. हा चांगली वांगी असं दर. बघा आमचं शिव दाखवतोय वांगी कशी आहेत. बघा शिव म्हणतो वांगी चांगली आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा.